भारतीय जनता पार्टीची नंदुरबार लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी करण्याची संधी भारतीय जनता पार्टीकडून मला मिळाल्याबद्दल पक्षाचे आमचे नेते आदरणीय नरेंद्रजी मोदी, आमचे पार्टीचे अध्यक्ष जे.पी. नड्डाजी, पार्टीचे आमचे वरिष्ठ नेते अमित शहाजी आणि सर्व वरिष्ठ नेत्यांचं मी मनापासून आभार मानते। आमचे राज्याचे नेते आदरणीय देवेंद्रजी, आदरणीय बावनकुळेजी, आमचे सर्वच नेते त्यांचे मी मनापासून आभार मानते। 2 वेळा या भागाची खासदार म्हणून काम करण्याची जेव्हा मला संधी मिळाली तर मी पुरेपूर माझ्या मतदारसंघाला न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि या ठिकाणी भारतीय जनता पार्टी ही कशी वाढेल यासाठी सातत्याने माझा प्रयत्न होता। आज पुन्हा एकदा पक्षाने जो विश्वास माझ्यावर दाखवलाय त्याबद्दल मी पक्षाच्या नेत्यांचे आणि माझ्या जिल्ह्याचे मतदारसंघाच्या नेत्यांचे मनापासून आभार मानते। आज पक्षाने मला ही जबाबदारी दिलेली आहे। आम्ही सर्व पक्षाचे कार्यकर्ते आहोत आणि पक्ष आमच्या सर्वांसाठी सर्वोपरी आहे। पक्षाने जबाबदारी दिलेली आहे तर ते पार पाडणारच आणि अगदी ताकदीने पार पाडणार। आणि एकंदरीत हे व्यवस्थाचा भाग आहे आणि पक्ष वेळोवेळी लोकांना कार्यकर्त्यांना वेगवेगळी जबाबदारी देत असते। याच महाराष्ट्रातून दिल्लीचे तख्त राखण्यासाठी एक सैनिक म्हणून मला जावं लागेल असं कदापिही वाटलं नव्हतं। पण माननीय मोदीजींनी जो विश्वास दाखवला, चंद्रपूरची लढाई आम्ही नक्की जिंकू आणि चंद्रपूरचा आवाज मी मुंबईच्या विधानसभेत बुलंद केला। आता संसदेमध्ये चंद्रपूरचा आवाज बुलंद करेन, पूर्ण शक्तीने बुलंद करेन। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।